Okay, so in today's experiment, we will be learning about the synchromesh gearbox. Synchromesh gearbox is one type of gearbox what we generally use in automobile. तर synchromesh gearbox म्हणजे काय, ते का लागतोय असं थोडंसं डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त अगोदर काय आपल्याला हे 1 तासाचं प्रॅक्टिकल असल्यामुळे मी तुम्हाला काय करतो की आताच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये मी तुम्हाला त्याच्यात थोडंसं थिअरॉटिकल पार्ट आणि पीपीटी यूज करून तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि ऍक्च्युअल तुम्हाला नंतर मी लेक्चरच्या पिरियडला तुम्हाला डिटेल तुम्हाला विथ कॅमेरा दाखवतो. ठीक आहे. ओके, सो बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गिअरबॉक्स कशासाठी पाहिजे. ओके, वी ऑल नो व्हाय अ सिंक्रोमेश गिअरबॉक्स इज रिक्वायर्ड. And so basically our discussion will go like what is gearbox, why it is required, how the gearbox does this work, what are the different types of gearboxes, and then we will move on to types of gearboxes like constant mesh gearbox, sliding mesh gearbox, constant mesh gearbox, and finally synchromesh gearbox, and what is synchronizer unit, and we'll stop over there. Okay, so these things we will be discussing in short in this particular experiment. So basically this is your gearbox. This is your gearbox. म्हणजे gearbox काय असतं तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड दिस इन वन ऑफ द chapter, that is chapter number 3 of our subject. Okay, where we have discussed about what a gearbox is. So gearbox म्हणजे काय, it is a device where there is a provision for changing the we want to when we discussed about the requirement of the gearbox, we said that we have two requirements. One is to change the torque and another is to change the speed. Okay, so as per the requirement of the changing in the speed and the torque, we require some device to do this. बरोबर, आपल्याला ज्या वेळेला आपल्याला टॉर्क चेंज करायचा आहे किंवा स्पीड चेंज करायचं आहे त्या वेळेला ते करण्यासाठी काहीतरी आपल्याला डिव्हाइस पाहिजे. म्हणजे मला आता समजा स्पीड वाढवायचं आहे तर मला काहीतरी एक डिव्हाइस पाहिजे ज्याच्या मदतीने मी स्पीड वाढवू शकतो, किंवा मला आता टॉर्क वाढवायचा आहे म्हणजे व्हीलला अवेलेबल असलेला टॉर्क द्यायचा आपल्याला जास्त करायचं आहे, तर देन there should be some device which is helping me to increase the torque. बरोबर, मग हे आपण करत असताना आपण कसं करणार बेसिकली, तर आपण ते सुद्धा आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केलं की वी सेड दॅट, लेट मी आय विल शो यू. आपण काय म्हणलो त्यावेळेला की आपल्याला वी विल द फोर्स ट्रान्समिटेड इज इक्वल टू एफ इज इक्वल टू 2 pi nt upon 60. 2 pi nt upon 60. बरोबर, हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, बरेच वेळेला आपण वापरला डिझाईन मध्ये किंवा बरेच न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला आपण वापरला होता. तर ह्याच्याबद्दल काय आहे की ही काय आहे की दिस इज द फोर्स ऑर द ट्रॅक्टिव्ह एफर्ट मेड अवेलेबल बाय द इंजिन फॉर द व्हील्स. ओके, तर ती एफ असं धरूया. आपण असं गृहीत धरूया की इंजिन कडून येणारा टॉर्क म्हणजे जी काय फोर्स आहे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे, ते कॉन्स्टंट आहे. बरोबर, आता ती जर कॉन्स्टंट असेल आणि या टर्म आपण यूज करतोय, तर इथं तुम्ही बघितलं तर ही 3 टर्म्स आहेत, एक कॉन्स्टंट्स आहेत 2 pi आणि 60, म्हणजे याच्यात काही चेंज होणार नाही. आता व्हेरिएबल्स कुठले आहेत, एन आणि टी. म्हणजे आपल्याला हा जर एफ कॉन्स्टंट असेल तर आपल्याला काय होईल, एन वाढवलं म्हणजे आपल्याला स्पीड वाढवलं तर काय होईल, टॉर्क कमी होईल. आणि आपल्याला स्पीड किंवा टॉर्क वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, एन कमी होईल. तर ही जी गोष्ट आहे हे आपण काय कशा यूज करून करणार, ही जी गोष्टी आपण करणार आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेला स्पीड वाढवायचं आहे त्या वेळेला टॉर्क कॉम्प्रोमाइज करणार, आणि ज्या वेळेला आपल्याला टॉर्क वाढवायचा आहे त्या वेळेला स्पीड कॉम्प्रोमाइज करणार. आणि म्हणजे एफ विल रिमेन कॉन्स्टंट अँड वी हॅव f will remain constant and we have n. If you want to increase the n, then we have to sacrifice the t. If you want to increase the t, then we have to sacrifice the n. So this is what we do in gearbox. म्हणजे आपला गिअरबॉक्स म्हणजे आपण नाकी काय करतो तर हे करतो. बरोबर, तर आपल्याला मला वाटतं
आता जी कोणी ऐकतायत त्यांना सगळ्यांना समजलं की गिअरबॉक्स मध्ये नक्की आपण काय करतो, बरोबर? कोणाला काय डाऊट आहे का गिअरबॉक्स मध्ये नक्की काय होतंय ते? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इज हॅपनिंग इन द गिअरबॉक्स? आपण काय करतो, आपल्याला एन वाढवायचंय तर टी कॉम्प्रोमाइज करणार, आणि किंवा टी वाढवायचंय तर एन कॉम्प्रोमाइज करणार, बरोबर? म्हणजे टी वाढवायचंय, मग आपण काय केलं, 4 वरनं चौथ्या गिअर वरनं म्हणजे टॉप वरनं थर्डला गेलो, थर्ड वरनं सेकंडला गेलो, सेकंड वरनं फर्स्टला गेलो. काय झालं, टॉर्क वाढत वाढत गेलं, पण स्पीड काय झालं, कमी कमी होत गेलं. स्पीड वाढवायचं आहे, मग आपण काय करणार, टॉर्क कॉम्प्रोमाइज करणार, बरोबर? स्पीड फर्स्ट मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त टॉर्क आहे, बरोबर? आपल्याला काय वाढवायचं आहे, स्पीड वाढवायचं आहे. मग काय करणार आपण, फर्स्ट मध्ये स्पीड कमी आहे, मग स्पीड मध्ये आपल्याला जास्त पाहिजे, सेकंडला गेलो, टॉर्क काय झाला, कमी झाला. टॉर्क सगळ्यात जास्त कुठे होता, फर्स्ट मध्ये होता. सेकंडला गेलो, काय झालं, स्पीड वाढला पण टॉर्क कमी झाला. थर्डला गेलो, स्पीड अजून वाढलं पण टॉर्क अजून कमी झाला. फोर्थला गेलो, स्पीड अजून वाढलं पण टॉर्क अजून कमी झाला, बरोबर? तर अशा प्रकारे, सो द डिव्हाइस विच हेल्प्स इन चेंजिंग द टॉर्क ऍज पर द रिक्वायरमेंट अँड चेंजिंग द स्पीड ऍज पर रिक्वायरमेंट इज गिअरबॉक्स, बरोबर? तर मला वाटतं सगळ्यांना समजलं की गिअरबॉक्स म्हणजे नक्की काय. एनीबडी इज देअर इन द क्लास हु हॅव नॉट अंडरस्टूड व्हॉट इज गिअरबॉक्स? कोण आहे का? आय होप देर इज नो. ओके, तर आपण ते कसं करतो, तर आपल्याला काय असं आहे की आपल्याला एक बेसिक प्रिन्सिपल माहिती आहे, बरोबर? एक बेसिक प्रिन्सिपल माहिती आहे. कशाचं? आपल्याला स्पीड वाढवायचं आहे. स्पीड वाढवायचं करेल आपल्याला, समजा आपल्याला एक शाफ्ट आहे आणि त्याचं स्पीड एक N1 RPM आहे, N1 RPM आहे, N1 RPM आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, स्पीड कमी करायचं आहे. स्पीड कमी करायचं आहे म्हणजे टॉर्क वाढवायचा आहे. तर आपण काय करणार, वी कनेक्ट इट विथ अ बिगर गिअर, बरोबर? हे इनपुट झालं, बरोबर? आणि हे झालं तुमचं आउटपुट, बरोबर? हे इनपुट होतं, बरोबर? आणि हे काय आहे, आउटपुट आहे. तर आपल्याला इनपुट स्मॉल, आपल्याला काय करायचं आहे, इनपुट पेक्षा आउटपुटचं टॉर्क वाढवायचं आहे. तर आपण काय केलं, स्पीड कमी केलं, बरोबर? टॉर्क वाढवायचंय तर स्पीड कमी करायला पाहिजे. मग आपण स्पीड कसं कमी केलं, स्पीड कमी करण्यासाठी आपण काय केलं, एक छोटा गिअर इनपुटला जोडला आणि मोठा गिअर आउटपुटला जोडला. म्हणजे वेन द आउटपुटला काय आहे, मोठा गिअर, आणि इनपुटला काय आहे, छोटा गिअर. सो वेन द बिगेस्ट गिअर ऑफ द आउटपुट शाफ्ट when is connected with the smallest gear in the lay shaft, at that time we get the first gear, and in the first gear we have maximum torque and minimum speed. फर्स्ट गिअर, बरोबर का? त्या स्टेटमेंटवर कोणाला काही आक्षेप आहे का, मान्य आहे का सगळ्यांना? सो इन द फर्स्ट गिअर वी गेट मॅक्झिमम टॉर्क अँड मिनिमम स्पीड, बरोबर का? आपण एक छोटा गिअर, सगळ्यात छोटा गिअर ले शाफ्ट वरचा, सगळ्यात मोठा गिअर आउटपुट शाफ्ट वरती आपण कनेक्ट केला. त्यामुळे आपल्याला काय झालं, मॅक्झिमम स्पीड रिडक्शन मिळालं, म्हणजे मिनिमम स्पीड मिळालं, आणि मिनिमम स्पीड इज इक्वल टू मॅक्झिमम टॉर्क. आणि हे जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर बाबा आपण काय करणार, तर एक तर आपण इनपुट शाफ्ट इज इक्वल टू आउटपुट शाफ्ट असं करणार. मग काय करणार आपण, इनपुट शाफ्ट आहे त्यालाच आपण डायरेक्टली इथं आउटपुटला जोडणार. सो व्हॉट हॅपन्स, पॉवर डायरेक्टली कम्स फ्रॉम इनपुट शाफ्ट टू आउटपुट शाफ्ट, इथं ह्याला जोडणार, हे जोडणार आपण. सो व्हॉट हॅपन्स, दिस इज युअर टॉप गिअर, मग टॉप गिअर मध्ये काय होतं, इनपुट शाफ्ट इज इक्वल टू आउटपुट शाफ्ट स्पीड. ओके, सो दॅट वी कॉल एज अ फोर्थ गिअर, वेअर speed is maximum but torque is minimum. Okay, so that is what we do. तर मग आपण काय करणार बघा, इथं बघा, किंवा आपण नेक्स्ट इथं घेऊया. ओके, इथं ही इनपुट शाफ्ट आहे, बरोबर? ही इनपुट शाफ्ट आहे, तर इथून आपण ह्या लेफ्ट शाफ्ट घेतलं. आता आपलं जी काय बोलतोय ते आपण या दोन शाफ्टला, या ले शाफ्टला आणि या मेन शाफ्टला किंवा आउटपुट शाफ्टला आपण कम्पेअर करणार. आपण काय म्हणालो, when the biggest gear on the output shaft is connected with the smallest gear on the lay shaft, we get the first gear. म्हणजे D when connected to C we get the first gear. आणि when the input shaft is connected to output shaft directly we get the top gear.
इन अदर वर्ड्स आपण काय म्हणणार, when the smallest gear on the output shaft is connected to the biggest gear on the lay shaft, at that time we get the maximum speed, बरोबर, मॅक्झिमम स्पीड अँड मिनिमम टॉर्क. बरोबर, म्हणजे आता हा गिअर आहे, हा सगळ्यात छोटा आहे याच्यावरती, बरोबर, असं गृहीत धरू, किंवा हा धरा, हा याला कनेक्ट केला किंवा हा याला कनेक्ट केला, बरोबर. तर आपण इथं आपल्या डायरेक्ट ड्राईव्ह सोडून दिलं आणि या दोन शाफ्ट बद्दल बोललं, तर त्या केसमध्ये काय होईल, दिस वेन कनेक्टेड टू दिस विल गेट युअर मॅक्झिमम स्पीड अँड मिनिमम टॉर्क, अँड वेन दिस कनेक्टेड टू दिस विल गिव्ह यू मॅक्झिमम टॉर्क अँड मिनिमम स्पीड. बरोबर. तर मग आपण काय केलं, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ गिअर बॉक्सेस, बरोबर. तर आपल्याला कसं स्पीड रिडक्शन मिळवायचं आणि कसं टॉर्क रिडक्शन किंवा इन्क्रीमेंट मिळवायचं हे समजलं. क्लासमध्ये असं कोण आहे का ज्याला स्पीड रिडक्शन कसं मिळवायचं किंवा टॉर्क रिडक्शन कसं मिळवायचं किंवा इन्क्रीमेंट कसं करायचं हे समजलेलं नाहीये. एक छोटा गिअर मोठ्या गिअरशी जोडला काय होईल, छोटा गिअर मोठ्या गिअरशी जोडला काय होईल, मोठ्या गिअरशी जोडला काय होणार आहे, स्पीड कमी होणार आहे, बरोबर, पण टॉर्क वाढणार आहे. मग ज्या वेळेला आपल्याला टॉर्क वाढवायचा आहे त्यावेळेला आपण काय करणार, इनपुट साइडला छोटा गिअर, आउटपुट साइडला मोठा गिअर करणार. आणि आपल्याला ज्या वेळेला टॉर्क कमी करायचा आहे म्हणजे स्पीड वाढवायचा आहे त्यावेळेला आपण काय करणार, इनपुट साइडला मोठा गिअर, आउटपुट साइडला छोटा गिअर. व्हॉट विल हॅपन, स्पीड विल इन्क्रीज. मग स्पीड इन्क्रीज झालं की टॉर्क कमी होतो. ओके, स्पीड इन्क्रीजेस, टॉर्क डिक्रीजेस. ओके, मग आणि ही जी काही व्यवस्था आपण दिलेली आहे त्याला आपण गिअर बॉक्स असं नाव दिलं. त्याला आपण काय नाव दिलं, गिअर बॉक्स, बरोबर. तर गिअर बॉक्स मध्ये अशी मेकॅनिझम असते आणि आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ गिअर बॉक्सेस आहेत. स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स, सिंक्रोमेश गिअर बॉक्स, ट्रान्सॅक्सल गिअर बॉक्स, ऑटोमॅटिक गिअर बॉक्स, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर यातला आपण काय आपल्याला एक्सपर्टच्या दृष्टीने महत्वाचं आहे सिंक्रोमेश गिअर बॉक्स. तर आपण आता काय स्लाइडिंग मेश, कॉन्स्टंट मेश आणि सिंक्रोमेश बद्दल आपण डिस्कस करूया. हा झाला तुमचा स्लाइडिंग मेश. तर याला स्लाइडिंग मेश का म्हणायचं, तर मेशिंग करण्यासाठी आपल्याला गिअर स्लाइड करावे लागतात म्हणून आपण त्याला स्लाइडिंग मेश म्हणतो, बरोबर. द गिअर्स ऑन द आउटपुट शाफ्ट हॅज टू बी स्लाइडेड ऑन द आउटपुट शाफ्ट in order to change the gears and therefore we call it as a sliding mesh gearbox. म्हणजे हा इकडे केला तर हा रिव्हर्स झाला, हा इकडे केला याला इकडे स्लाइड करून याला एंगेज केला की that become first gear. When you move toward this side and F is engaged with E, that will be a second gear. And when this move toward this side and engaged with A, that is F engaged with A and meshed with A, at that time it is top gear or third gear. म्हणजे ही 3 फॉरवर्ड 1 रिव्हर्स टाइप ऑफ गिअर बॉक्सची अरेंजमेंट आहे. ओके, तर ही झालं स्लाइडिंग मेश. इथं स्लाइडिंग मेश का म्हणालो, इथं या शाफ्ट वरती हे गिअर स्लाइड होत आहेत. मग स्लाइडिंग करण्यासाठी काय मेकॅनिझम आपण यूज केले, तर इथं काय केलं, या गिअरच्या आतल्या बाजूला टीथ्स, इंटरनल टीथ्स आणि या शाफ्टला एक्सटर्नल टीथ्स आहेत. त्यामुळे काय झालं, ही गिअर आहे तो असा आपण इकडं किंवा इकडं मूव्ह करू शकतो. परंतु ज्या वेळेला ही गिअर फिरेल त्यावेळेला हा शाफ्ट पण फिरेल, बरोबर. म्हणजे जे कुठला गिअर फिरेल, स्पीड ऑफ दॅट शाफ्ट, आउटपुट शाफ्ट विल बी इक्वल टू दॅट पर्टिक्युलर गिअर. म्हणजे हा फिरवला तर स्पीड ऑफ दिस शाफ्ट विल बी इक्वल टू दिस. हा जर फिरवला तर स्पीड ऑफ दिस शाफ्ट विल बी इक्वल टू द स्पीड ऑफ दिस गिअर. हा जर फिरवला तर स्पीड ऑफ दिस शाफ्ट विल बी इक्वल टू दिस. हा कधी फिरवणार, हा इकडे एंगेज झाला की, हा कधी फिरणार इकडे एंगेज झाला की, हा कधी फिरणार ज्या वेळेला ही याला एंगेज करू त्यावेळेला. ओके, सो दिस इज युअर स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स. आता स्लाइडिंग मेशला अडचण काय आहे, तर स्लाइडिंग मेशला अडचण तुम्हाला बघायचं झालं तर काय आहे की ही ज्या वेळेला आपण मेशिंग करतोय त्यावेळेला वी आर स्लाइडिंग, सो देयर इज अ फ्रिक्शन. सो whenever there is a friction, there is noise, there is wear and tear, and there manual effort is required to do this. So gear shifting will not be that much easy. So skill will be required to shift the gears, बरोबर, कारण ती मॅन्युअली आपण करतोय. तर इझिली ती करू शकत नाही आपण, त्याला आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. नाहीतर मग काय होणार, गिअर मेशिंग विल बी नॉट इझी and friction will occur, wear and tear will be there, damage of the teeth will be there, so many things are going to happen. So that is about sliding mesh, बरोबर. स्लाइडिंग मेश का म्हणालो, बरोबर. तर ही असं आहे, तर ही काय आहे, इथं इथं एक, ही दोन आणि हा तिसरा, बरोबर. ही फॉरवर्ड फर्स्ट, ही फॉरवर्ड सेकंड आणि ही फॉरवर्ड टॉप.
आणि हा झाला रिव्हर्स. बरोबर, हा इकडे एंगेज केला की रिव्हर्स, हा इकडे एंगेज केला की फर्स्ट, हा इकडे एंगेज केला की सेकंड, आणि हा इकडे एंगेज केला की थर्ड टॉप. बरोबर, आणि या गिअरबॉक्स मध्ये एकूण 8 गिअर्स आपण वापरलेत. इथे एक्स्ट्रा एक मध्ये वापरला कारण काय, आपल्याला रिव्हर्स करायचं. हा झाला आउटपुट शाफ्ट, हा इनपुट शाफ्ट ज्याला आपण क्लच शाफ्ट म्हणालो, हा ले शाफ्ट किंवा काउंटर शाफ्ट आपण असं म्हणतो, आणि ह्याला मेन शाफ्ट किंवा आउटपुट शाफ्ट असं म्हणतो. बरोबर, सो दिस इज युअर स्लायडिंग मेश गिअरबॉक्स. सो तर स्लायडिंग मेश गिअरबॉक्स मध्ये अशा प्रकारे आपण शिफ्टिंग करतोय. तर आपण आता शिफ्टिंग करायसाठी काय केलं, तर आपल्याला एक इथं या गिअरशी डॉग जोडले. बरोबर, म्हणजे एक मेकॅनिझम जोडलं ज्याच्याकडून आपण वापरून हा गिअर शिफ्ट करू शकू. बरोबर, तर त्याला आपण डॉग म्हणालो किंवा एक मेकॅनिझम म्हणा, शिफ्टर मेकॅनिझम म्हणा. तर अशा प्रकारे शिफ्टर मेकॅनिझम केले, म्हणजे हा इकडे मूव्ह केला की हा गिअर इकडे मूव्ह, हा इकडे मूव्ह केला की हा गिअर मूव्ह होईल. अशा प्रकारे आपण वेगळे वेगळे मेकॅनिझम वापरून आपण त्याला मूव्ह करणार आणि गिअर शिफ्टिंग करणार. बरोबर, तर हा झाला आपला स्लायडिंग मेश टाइप ऑफ गिअर बॉक्स. बरोबर, असे वेगळे वेगळे आपल्याला गिअर्स मिळत आहेत. आता नेक्स्ट टाइप, आपल्याला इथं स्लायडिंग मेश मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर विअर अँड टिअर एक प्रॉब्लेम आहे, साऊंड एक प्रॉब्लेम आहे. बरोबर बरोबर, आणि रिक्वायरमेंट ऑफ द स्किल फॉर चेंजिंग द गिअर्स इज अ बिग प्रॉब्लेम. मग हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केला, एक नवीन टाइपचे गिअर बॉक्स इन्व्हेंट केला. तर त्याचं नाव आहे युअर कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स. आता नावच काय, कॉन्स्टंट मेश. आता कॉन्स्टंट मेश म्हणजे काय, कायम मेश, कॉन्स्टंटली इट इज इन मेश. म्हणजे इथं बघा आता काय डिफरंट आहे बघा, हा तुमचा एक क्लच शाफ्ट झाला, हा ले शाफ्ट झाला, आणि हा मेन शाफ्ट किंवा आउटपुट शाफ्ट झाला. बरोबर, आता इथं तुम्ही फरक काय दिसतंय तुम्हाला, हा इथं एंगेज आहे, पूर्वी पण होता, पण ह्यातलं कुठलंही गिअर याच्याशी परमनंट मेश नव्हते. आपल्याला जे पाहिजे ते आपण मेश करत होतो, परंतु इथं तसं नाहीये. हा याला मेश आहे, हा याला मेश आहे, हा याला मेश आहे. ऑल द गिअर्स ऑन द मेन शाफ्ट आर in constant mesh with the corresponding gears on the lay shaft, are always in mesh with corresponding gears on the lay shaft, and therefore we call it as constant mesh type of gearbox. तर आपण याला कॉन्स्टंट मेश का म्हणतोय, ले शाफ्टचं सगळे गिअर्स मेन शाफ्टच्या सगळ्या करस्पॉन्डिंग गिअरशी किंवा मेन शाफ्टचे सगळे गिअर्स ले शाफ्टच्या करस्पॉन्डिंग गिअरशी ऑलवेज मेश मध्ये आहेत, कायम मेश मध्ये आहेत, आणि त्यामुळे आपण त्याला नाव काय दिलं, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. आता आता मग ही अडचण काय त्या बघा, आता अडचण काय त्या, आपण माग काय म्हणालो होतो, इथं आपण असं म्हणालो की माग 1 मिनिट, am I audible? Am I audible? Can somebody confirm? Can somebody confirm? Hello? Can somebody confirm? Okay, those who are present, please put your roll numbers in the chat box. Chat box मध्ये तुमचा रोल नंबर टाका सगळ्यांनी. Only very few are present. I don't know why you are missing the lectures and practicals. Okay, doesn't matter. So we'll continue. थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालाय, 1 मिनिट. ओके, हा झाला तुमचा कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. तर इथं काय बघा, आता हा याच्याशी मेश आहे, हा याच्याशी मेश आहे, हा याच्याशी मेश आहे. आपण काय म्हणालो होतो, या गिअरवरचा म्हणजे आउटपुट गिअर शाफ्टवरचा सगळ्यात मोठा गिअर या ले शाफ्टच्या सगळ्यात छोट्या गिअरशी ज्या वेळेला करतो, मेश करतो, त्यावेळेला आपल्याला फर्स्ट गिअर मिळतं. म्हणजे हा झाला फर्स्ट गिअर, हा झाला सेकंड गिअर, हा झाला टॉप गिअर. बरोबर, आता हा याच्याशी मेश आहे, म्हणजे हा गिअर फर्स्ट गिअरच्या स्पीडने फिरतोय, हा याच्याशी मेश आहे, म्हणजे हा गिअर सेकंड गिअरच्या स्पीडने फिरतोय. मग आता हा शाफ्ट कुठल्या स्पीडने फिरणार, आणि इथं रिव्हर्स पण एंगेज आहे, मग आता हा उलट्या दिशेने फिरतोय, मग आता हा शाफ्ट कुठल्या स्पीडने फिरणार, हा गिअर सेकंडच्या स्पीडने फिरवतोय, हा
गिअर फर्स्टच्या स्पीडने फिरतोय आणि हा गिअर थर्डच्या स्पीडने सॉरी रिव्हर्सच्या स्पीडने फिरतोय आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फिरतोय. मग हा गिअर जो आहे सॉरी हा शाफ्ट आहे तो कुठल्या गिअरच्या स्पीडने फिरणार आहे? कॅन एनीबडी आन्सर? कॅन एनीबडी आन्सर दिस क्वेश्चन? बघा मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकायला सांगितले. 16 जण प्रेझेंट आहे, त्यातले 9 जणांनी फक्त नंबर्स टाकले. सगळ्यांनी अजून नंबर पण टाकत नाहीये तुम्ही. आय डोंट नो just for the sake of attendance why you are attending. हा तर can somebody answer? हा शाफ्ट आहे तो कुठल्या गिअरच्या स्पीडने फिरणार आहे? Can anybody answer? Yes. कुठल्या गिअरच्या स्पीडने फिरणार? somebody please. तर कुठल्याच गिअरच्या स्पीडने फिरू शकत नाही, कारण ह्याचा स्पीड वेगळा आहे, ह्याचा स्पीड वेगळा आहे, ह्याचा स्पीड आणि डायरेक्शन पण वेगळी आहे. म्हणजे काय तर हे जे गिअर्स आहेत दॅट इज माउंटेड ऑन द बुश. सो यू कॅन सी द बुशिंग ओव्हर हियर. सो even if the gears are rotating, the shaft is not going to rotate. मग आपल्याला जो गिअर एंगेज करायचा आहे त्यासाठी मग काय केलं आपण, इथे एक डॉग दिला. आता डॉग काय तर याला डॉगला इथे एक बाहेर टीथ आहेत, म्हणजे इथं अशा प्रकारचे मेकॅनिझम दिलं असे. तर हा टीथ आणि हा टीथ ज्यावेळेला मेश होईल त्यावेळेला जो गिअर फिरेल आणि जो टीथ डॉग त्याशी एंगेज होईल. सो द स्पीड ऑफ द गिअर अँड द स्पीड ऑफ द डॉग, हा गिअर असं समजा हा फिरतोय आणि हा डॉग आहे असं समजा, हा मेश झाला तर काय होईल, आता डॉगचं स्पीड आणि गिअरचं स्पीड एक होईल. आणि आता काय केलंय, हा डॉग आहे, डॉगला इंटरनल टीथ आहे आणि इट इज ऑन द स्प्लाइन्स ऑफ द एक्सटर्नल टीथ ऑफ द शाफ्ट. म्हणजे ज्या स्पीडनं डॉग फिरेल त्या स्पीडनं शाफ्ट फिरणार. आणि तो डॉग ज्या गिअरशी मेश केलाय त्या गिअरच्या स्पीड इक्वल टू स्पीड ऑफ डॉग अँड द स्पीड ऑफ डॉग इज इक्वल टू स्पीड ऑफ शाफ्ट. म्हणजे हा इकडे मेश केला की द गिअर विल ड्राईव्ह द डॉग, dog will drive the shaft. हा जर इकडे मेश केला, this gear will drive the dog and the dog will drive this shaft. So the speed of the shaft will be equal to the speed of this gear. हा जर गिअर मी इकडे मेश केला तर at that time this gear will drive the dog and the dog will drive the shaft. So the speed of the shaft will be equal to this gear. आणि हा जर मी इकडे मेश केला, this gear will drive the dog and the dog will drive the shaft. So the speed of the shaft will be equal to this gear. बरोबर. त्या केसमध्ये हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला आणि हा रिव्हर्स झाला. म्हणजे हा डॉग राईट साइडला मूव्ह केला की रिव्हर्स, लेफ्ट साइडला मूव्ह केला की फर्स्ट, हा डॉग राईट साइडला मूव्ह केला की सेकंड आणि हा डॉग लेफ्ट साइडला मूव्ह केला की टॉप किंवा थर्ड. ओके. सो दिस इज हाऊ in a sliding mesh type of gearbox we are going to change the gears. I hope everybody understood how the gears are changed in a constant mesh type of gearbox. ओके. सो ती तुम्हाला इथं विथ फिगर दाखवलंय की कसं होतंय. ओके. तर इथं तुम्हाला क्लिअरली दिसते बघा. ही फक्त हा वेगळ्या प्रकारे अरेंजमेंट दाखवले, त्या फिगर्स सेम आणि हे सेम अरेंजमेंट नाहीये. इथं सगळ्यात मोठा गिअर आणि इथं सगळ्यात छोटा गिअर. दिस विल बी अ फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, हे फिफ्थ. बरोबर. फिफ्थ म्हणजे इथं टॉप आहे. बरोबर. इथं टॉप आहे. इथं ही असं डायरेक्ट द्यायची व्यवस्था केलेली नाहीये. तर इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा झाला रिव्हर्स. म्हणजे हा डॉग इकडे मेश केला की फर्स्ट, हा डॉग इकडे मेश केला की सेकंड, हा डॉग लेफ्टला मूव्ह केला की थर्ड, राईटला मूव्ह केला की फोर्थ, हा डॉग लेफ्टला मूव्ह केला की फिफ्थ आणि हा डॉग इकडे मूव्ह केला की रिव्हर्स. मग आपल्याला या डॉगला मूव्ह करायला एक स्लाइडिंग मेकॅनिझम पाहिजे, या डॉगला मूव्ह करायला दुसरी स्लाइडिंग मेकॅनिझम आणि या डॉगला मूव्ह करायला तिसरी स्लाइडिंग मेकॅनिझम. हे डॉग आणि इथलं एक रॉड, इथलं एक डॉग, असे एक मेकॅनिझम आहे. तर ही मेकॅनिझम कशी आहे ती आपण बघू. तर ही मेकॅनिझम अशी असते, ते तुम्हाला नंतर मी ऍक्च्युअली दाखवेन. ओके. तर ही बघा 3 रॉड दाखवलेत आणि हा झाला तुमचा शिफ्टर, गिअर शिफ्टर.
आता हा गिअर शिफ्टरचा जो बॉल आहे हा जर ह्याच्यात ठेवला तर इकडं किंवा इकडं फर्स्ट आणि सेकंड, बरोबर, इकडं राईट साईडला मूव्ह केला की फर्स्ट गिअर, लेफ्ट साईडला मूव्ह केला की सेकंड गिअर. हा इथं नेला, हा बॉल आहे तो मधल्या रॉड वरती या नॉच वरती नेला आणि इकडे मूव्ह केला की इकडे एक गिअर थर्ड गिअर, इकडे मूव्ह केला की फोर्थ गिअर, आणि या रॉड वरती आणला, या नॉच मध्ये आणला की इकडे मूव्ह केला की न्यूट्रल आणि इकडे मूव्ह केला की रिव्हर्स. अरेंजमेंट वेगळी वेगळी आहे, फक्त आपल्याला प्रिन्सिपल समजून घ्यायचं. मग आपण काय करणार, या रॉडला एक तर या नॉच मध्ये किंवा या नॉच मध्ये किंवा या नॉच मध्ये नेणार आणि लेफ्टला किंवा राईटला मूव्ह करणार, बरोबर. हा इकडे मूव्ह केला की हा रॉड इकडे मूव्ह होईल आणि हा शिफ्टर इकडे मूव्ह केला की हा रॉड इकडे मूव्ह होईल. ओके, तर हे ऍक्च्युअल कसे आहे मेकॅनिझम मी तुम्हाला वर्किंग करून पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये दाखवतो. ओके, तर हा होता तुमचा मेकॅनिझम फॉर शिफ्टिंग द गिअर्स. आता तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम आहे, इथे एक प्रॉब्लेम आहे, त्याचं नाव आहे म्हणजे डबल डिक्लचिंग. त्या प्रॉब्लेमचं नाव आहे डबल डिक्लचिंग. म्हणजे काय होतं की तुम्हाला समजा आता फर्स्ट गिअर मध्ये आहे तुमचा समजा आउटपुट शाफ्ट आता फर्स्टच्या स्पीडने फिरतंय, आउटपुट शाफ्ट आहे ते फर्स्टच्या स्पीडने फिरतंय. आता तुम्हाला जर ही डिसएंगेज करून सेकंडला जायचं असेल तर आपल्याला अगोदर आता हा फर्स्टला एंगेज असेल तर व्हॉट विल बी द स्पीड ऑफ द डॉग, द स्पीड ऑफ द डॉग विल बी इक्वल टू द स्पीड ऑफ द फर्स्ट गिअर, बरोबर. म्हणजे आपण जरी डिसएंगेज केला तरी ह्याचं स्पीड काय आहे सध्या, गिअर नंबर 1चं स्पीड इज इक्वल टू गिअर नंबर स्पीड ऑफ द डॉग. परंतु आपल्याला आता कशाला मेश करायचं आहे, गिअर 2 ला, आणि गिअर 2चं स्पीड काय आहे वेगळं आहे आणि गिअर 1चं डॉगचं स्पीड काय आहे इक्वल टू गिअर 1. म्हणजे एक जास्त स्पीड असलेला डॉग आपल्याला कमी स्पीड असलेला डॉग आता जास्त स्पीड असलेल्या गिअरशी एंगेज करायचा. मग ते एंगेजमेंट व्यवस्थित होईल का, नाही, ही टीथ आहे ती तुटणार. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर ह्या स्पीड आहे ती इक्वल करायला पाहिजे. म्हणजे बिफोर एंगेजिंग द गिअर सेकंड गिअर, सपोज वी आर प्रेझेंटली द व्हेकल इज रनिंग इन फर्स्ट गिअर अँड वी वॉन्ट टू गो फॉर सेकंड गिअर, म्हणजे पहिल्या गिअर मधून सेकंड गिअरला आपल्याला जायचं आहे. त्या केसमध्ये तुमचा डॉग आहे तो कमी स्पीडने फिरतोय, परंतु आता आपल्याला तो हायर स्पीडला फिरत असलेल्या गिअरशी जोडायचा आहे. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, एक तर ह्या डॉगचं स्पीड वाढवून आपल्याला त्या गिअरच्या स्पीडचे इक्वल करावं लागेल, किंवा गिअरचं स्पीड कमी करून डॉगच्या स्पीडला इक्वल आणावं लागेल. आणि ही करण्याची प्रक्रियेला आपण डबल डिक्लचिंग म्हणतोय, बरोबर. तर हा प्रॉब्लेम काय आहे, डबल डिक्लचिंग. आता डबल डिक्लचिंग कसं ओव्हरकम करायचं हे तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये मी ऍक्च्युअली एक्सप्लेन करून सांगतो. आता फक्त समजून घ्या की त्या प्रॉब्लेमचं नाव आहे डबल डिक्लचिंग, बरोबर. तर हा डबल डिक्लचिंग प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण नेक्स्ट टाईपच्या गिअरबॉक्सला गेलो, त्याचं नाव आहे सिंक्रोमेश गिअर टाईप ऑफ गिअरबॉक्स. तर आपण नेक्स्ट टाईप ऑफ गिअरबॉक्स काय केला, सिंक्रोमेश केला. आता याला सिंक्रोमेश नाव का दिलं, तर इथं काय आपण एक मेकॅनिझम वापरले, जी मेकॅनिझम इज गोइंग टू हेल्प यू इन सिंक्रोनाइजिंग द स्पीड. म्हणजे जो डॉग आहे तो फर्स्ट मधून काढून सेकंडला आपल्याला मेश करायचा आहे, तर मेश करायच्या अगोदर त्या डॉगचं स्पीड आपण इक्वल टू सेकंड द स्पीड ऑफ द सेकंड गिअर करणार, किंवा थर्ड मधून फोर्थला न्यायचा आहे किंवा फोर्थ मधून थर्डला आणायचा आहे. एका गिअर मधून काढून दुसऱ्या गिअरला आपण ज्या वेळेला मेश करायचं आहे त्यावेळेला द स्पीड विल बी सिंक्रोनाइज्ड ऑटोमॅटिकली. म्हणजे दोन्हीचं स्पीड इक्वल होईल, डॉगचं आणि ज्या गिअरशी मेश करायचं आहे त्याचं स्पीड इक्वल होईल, आणि अशी व्यवस्था असते म्हणून आपण त्याला सिंक्रोमेश टाईप ऑफ गिअरबॉक्स असं म्हणतो. ओके, सो आणि ती म्हणजे ही मेकॅनिझम, ही सिंक्रोनायझर युनिट आहे. आता हे कसं असतं हे तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढच्या याला सांगतो, फक्त आता त्याचं प्रिन्सिपल समजून घ्या की कसं आपण ती करतोय. तर आपण इथं काय करतोय बघा, हा तुमचा डॉग झाला, सिंक्रोनायझर युनिट झाला. म्हणजे मागच्या कॉन्स्टंट मेश टाईप ऑफ गिअरबॉक्स मध्ये आपण याला नाव डॉग क्लच म्हणत होतो, आता ह्याला आपण सिंक्रोनायझर युनिट असं म्हणतोय. तर या सिंक्रोनायझर युनिटला काय केलंय बघा, इथं आतमध्ये एक कोनिकल सरफेस आहे आणि ह्या गिअरला ज्या गिअरला एंगेज करायचं आहे त्याला एक कोनिकल सरफेस आहे. मग आपण काय केलं, ही ज्या वेळेला इकडे मूव्ह करतो त्यावेळेला दिस इंटरनल कोनिकल सरफेस विल फर्स्ट कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द एक्सटर्नल कोनिकल सरफेस. आणि फ्लॅट कोनिकल सरफेसेस आहेत, फ्लॅट इन द सेन्स सर्क्युलर, परंतु
सप्प आहेत, त्यात काय उंचवटा किंवा गिअर वगैरे असं काही नाहीये, बरोबर. तर ज्या वेळेला वेन देर इज अ फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन दिस अँड दिस, ओके, आपल्याला ही लेफ्ट साईडला मूव्ह केलं, समजा सॉरी राईट साईडला मूव्ह केलं मी, असं राईट साईडला मूव्ह केलं, त्यावेळेला ही इकडे मेश करायचं आहे आपल्याला. त्या केसमध्ये द फर्स्ट इनिशियली द कॉन्टॅक्ट विल अपियर बिटवीन दिस सर्फस अँड दिस सर्फस. मग ड्यू टू द फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू सर्फेसेस, द स्पीड ऑफ द गिअर अँड द स्पीड ऑफ द डॉग बिकम्स इक्वल. स्पीड ऑफ द सिंक्रोमेश युनिट विल बिकम, ह्याला नाव काय, सिंक्रोमेश युनिट. आणि ह्याच्यामध्ये बघा आपण काय केलं, त्यानंतर हा वरचा भाग आहे तो इकडे मूव्ह करून ह्याला मेश केला. आता द स्पीड ऑफ द गिअर अँड द स्पीड ऑफ द डॉग विल बिकम इक्वल. सो द गिअर ड्राइव्स द सिंक्रोनायझर युनिट अँड द सिंक्रोनायझर युनिट नाउ ड्राइव्स द शाफ्ट, बरोबर. तर हा डॉग आपण म्हणत होतो, त्या डॉगला आपण मॉडिफाय करून त्याला नंबर ऑफ पार्ट्स आपण दिलेले आहेत आणि त्याला आपण सिंक्रोनायझर युनिट असं म्हणतो किंवा सिंक्रोमेश युनिट असं म्हणतो. आणि ह्यातला महत्वाचा पार्ट काय, ज्या गिअरशी आपण एंगेज करणार आहे तिथं अगोदर फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट येतो असा कोनिकल सरफेसचा, आणि त्याच्यामुळं ह्या सिंक्रोनायझर युनिट किंवा डॉगचं आणि त्या गिअरचं स्पीड इक्वल होतं. सो द स्पीड ऑफ द गिअर, speed of the dog and the speed of the gear is synchronized, made equal before the actual engagement. एंगेजमेंट ही आहे, ऍक्च्युअल एंगेजमेंट ही आहे. ऍक्च्युअल एंगेजमेंटच्या अगोदरच त्याचं स्पीड इक्वल करायचंय आणि देन वी गो फॉर एंगेजमेंट. आता हा ऍक्च्युअल एंगेजमेंट झालं, मेशिंग झालं, बरोबर. तर त्याच्या अगोदरच आपण इथं त्याचं स्पीड इक्वल करून घेतलं, त्यामुळे आता डबल डिक्लचिंग प्रॉब्लेम जो कॉन्स्टंट मेश टाइप मध्ये येत होता तो इथं येत नाहीये, बरोबर. म्हणून आपण ह्याला सिंक्रोमेश टाइप ऑफ गिअर बॉक्स असं म्हणतो. का, इथं सिंक्रोनायझर युनिट नावाचा युनिट वापरलाय, ज्याचं काम आहे ज्या गिअरशी एंगेज करायचं आहे त्या गिअरचं आणि त्या डॉगचं स्पीड आपण इक्वलाइज करणार, आणि एकदा का ते स्पीड इक्वल झालं की मग आपण त्याला मेश करणार. सो ऍक्च्युअल मेशिंग विल हॅपन ओनली आफ्टर इक्वलायझेशन ऑफ द स्पीड ऑफ द सिंक्रोनायझर युनिट अँड द करस्पॉन्डिंग गिअर. म्हणून आपण त्याला काय म्हणालो, सिंक्रोमेश टाइप ऑफ गिअर बॉक्स म्हणालो. तर इथं तुम्हाला दिसतंय, हा दिसतोय तो सिंक्रोमेश युनिट आहे, बरोबर. इथं कोनिकल सरफेस आहे, इथं एक कोनिकल सरफेस आहे. हा कोनिकल सरफेस आणि हा कोनिकल सरफेस पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मध्ये येणार. फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट आल्यामुळे याचं स्पीड आणि याचं स्पीड इक्वल होईल. म्हणजे हा जर जास्त स्पीडने फिरत असेल तर स्पीड कमी होईल, हा जर कमी स्पीडने फिरत असेल तर ह्याचं स्पीड याला मिळून याचं स्पीड वाढेल. आणि ज्या वेळेला दोन्हीचं स्पीड इक्वल होईल त्यावेळेला आपण याला ऍक्च्युअल मेश करणार, बरोबर. इथं बघा तुम्ही, पहिल्यांदा इथं कोनिकल कॉन्टॅक्ट मध्ये आलं कोनिकल सरफेस, आणि त्याला नंतर परत आपण ह्याला इकडे पुश करून ऍक्च्युअल एंगेजमेंट केलं. ओके, इथं ही बघा, हा कोनिकल सरफेस आहे, ह्याचा आणि ह्याचा कोनिकल, आणि नंतर आपण काय करणार, ह्याला इकडे मूव्ह करून इथं आपल्याला मेश करणार. ओके, सो दॅट इज हाऊ ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवले, बरोबर. हे मेश मध्ये नव्हता, इथं मेश मध्ये आणलं, बरोबर. आता कोनिकल सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आलं, पण अजून वरचं मेशिंग ऍक्च्युअल केलं नाही. कॉन्टॅक्ट मध्ये आलं, ह्याचं स्पीड काय झालं, इक्वल झालं. इक्वल स्पीड झाल्यानंतर हा इकडे मूव्ह केला, तर बघा नॉच आहे. आपण मगाशी जी बोललो ते शिफ्टरचा नॉच, हा नॉच आहे इथं, हा नॉच आपण इथं इकडे मूव्ह केला की काय झालं, हा इकडे मूव्ह होणार, इथं गिअर मेश होणार. सो द स्पीड ऑफ दिस बिकम्स इक्वल टू synchromesh unit and synchromesh unit speed is equal to shaft speed. Okay, so that is how a synchronizer unit works. So I hope and this is how a synchromesh gearbox looks like. Okay, so this was about how a synchromesh type of gearbox works in case of a automobile. Okay, तर बेसिकली काय आपण या एक्सपेरिमेंट मध्ये काय काय आपण पाहिलं, आपल्याला गिअरबॉक्स का पाहिजे, बरोबर. आणि गिअरबॉक्स मध्ये आपण कशा प्रकारे आपण वर्किंग होतंय, म्हणजे आपण काय करतोय, स्पीड वाढवलं तर टॉर्क सॅक्रिफाईस करतोय, किंवा टॉर्क वाढवायचं असेल तर स्पीड सॅक्रिफाईस करतोय. आणि त्याच्यानंतर फर्स्ट गिअर कसं मिळणार, सेकंड गिअर कसं मिळणार, थर्ड गिअर कसं मिळणार, म्हणजे स्पीड आपल्याला वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे आणि टॉर्क वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे ते बघितलं आपण. आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या टाईपचे कुठले कुठले गिअरबॉक्स आहेत, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, सॉरी स्लायडिंग मेश गिअरबॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स. आणि स्लायडिंग मेश गिअर मध्ये काय करतो आपण, गिअर स्लायडिंग करतो आणि मेशिंग करतो, बरोबर. म्हणून आपण स्लायडिंग त्याला नाव दिलं. देन वी हॅव कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. तर कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स मध्ये ऑल द गिअर्स ऑन द आउटपुट शाफ्ट इज इन कॉन्स्टंट मेश विथ द करस्पॉन्डिंग गिअर ऑन द ले शाफ्ट. So therefore we call it as a constant mesh gearbox, बरोबर. परंतु स्लायडिंग मेश मध्ये काय प्रॉब्लेम होता, विअर अँड टियर, तो ओव्हरकम करण्यासाठी आपण कॉन्स्टंट मेशला गेलो. आता कॉन्स्टंट मेश मध्ये काय प्रॉब्लेम आहे,
डबल डिक्लचिंग मग ओव्हरकम करण्यासाठी कुठे गेलो, सिंक्रोमेश युनिट टाइप ऑफ गिअरबॉक्स कडे गेलो. मग सिंक्रोमेश गिअरबॉक्स मध्ये काय सिस्टम आहे, तर एक सिंक्रोनायझर युनिट वापरलंय, बरोबर. आणि सिंक्रोनायझर युनिटचं फंक्शन काय आहे, टू सिंक्रोनाइज द स्पीड ऑफ द डॉग अँड द गिअर टू विच इट इज गोइंग टू बी एंगेज्ड, बरोबर. ह्या दोन्हीचं स्पीड आपण ज्या वेळेला इक्वल करू आणि त्याच्यानंतर आपण मेशिंग करणार, म्हणजे सिंक्रोनायझेशन स्पीड सिंक्रोनायझेशन करून त्याच्यानंतर आपण मेशिंग करणार, बरोबर. म्हणून आपण त्याला सिंक्रोनाइज टाइप ऑफ गिअरबॉक्स असं म्हणालो. ओके. सो एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू द content whatever has been discussed today? Anybody having any doubt? Please let me know. Anybody having any doubt? Please put your roll numbers in the chat box for marking your attendance. And if you have any doubt, please ask. आता आपण जे काय डिस्कस केलं, गिअरबॉक्स का पाहिजे, गिअरबॉक्स कसं वर्क होतो, कुठल्या कुठल्या टाइपचे गिअरबॉक्स आहेत, स्लायडिंग मेश म्हणजे काय, कॉन्स्टंट मेश म्हणजे काय, आणि सिंक्रोमेश म्हणजे काय, आणि सिंक्रोनायझर युनिट कसं वर्क होतं, ह्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट, प्लीज आस्क. आपण परत आणखी या गोष्टी ऍक्च्युली आपल्या तुम्हाला मी गिअरबॉक्स वरती दाखवणारच आहे ऍक्च्युली, बरोबर. कारण पहिल्यांदा बेसिक आपल्याला सांगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर आपण ऍक्च्युली बघणार, बरोबर. तर आपल्याला ती 1 तासात होऊ शकत नाही, म्हणून आता मी एक्सप्लेन करून घेतलं. पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला हे कसं ऍक्च्युली वर्किंग होतंय, कसं मेशिंग होतंय आणि शिफ्टर मेकॅनिझम कसं वर्क होतं हे तुम्हाला ऍक्च्युली मी तुम्हाला मॉडेल वरती दाखवेन. एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू वर्किंग? आता डिस्कस केलेल्या पॉइंट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी? जरा थोडस कम्युनिकेशन मध्ये या, कारण मला काय होतंय की कोणीच काय बोलत नाहीये, मला समजत नाही की तुम्हाला काय समजतंय का, तुम्ही ऐकताय का, काहीच मला कळत नाहीये. इवन से अटेंडन्स मार्क करायला सांगितलं तरी सुद्धा मार्क करत नाहीयेत, म्हणजे आय डोंट नो वेदर यू आर हिअरिंग ऑर नॉट. मध्ये जर एखादी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले तर ती फॉलो होत नाहीये, मग त्यामुळे मला कळत नाही की वेदर यू आर ऍक्च्युअली हिअरिंग ऑर जस्ट यू आर जॉईन फॉर द सेक ऑफ जॉईनिंग. आणि ध्यानात ठेवा, यावेळी तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडी आपल्याला सर्क्युलर आले विद्यापीठाचं, रिटर्न एक्झाम होणार आहे, त्यामुळं पूर्ण तयारीनिशी राहावा एक्झाम लिहायच्या दृष्टीनं. आता थोडं सुद्धा गाफील राहू नका. आतापर्यंत गाफील राहिला, थोडं चालून गेलं, परंतु आता गाफील राहू नका, कारण आपल्याला एक्झाम आता रिटर्न मध्ये होणार आहे आणि रिटर्न मध्ये ज्यावेळेला व्हायचे त्यावेळेला आपल्याला त्या दृष्टीने तयारी करायला पाहिजे, बरोबर. Anybody having any doubt with respect to whatever has been explained now? Yes, anybody having any doubt? Okay, कुणाला काही डाऊट नाही असं गृहीत धरतो. I request you to mark the attendance and if you have understood everything, you may leave.